उमरी, बिलोली, नायगाव या तालुक्यामध्ये व धर्माबाद या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या गोदावरी नदीमुळे बॅकवॉटरचे जे पाणी येते त्या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे या भागातील या तालुक्यातील शेतकऱ्यांचे बॅकवॉटरच्या पाण्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर अशा पिकांना घातक ठरत आहे व या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास 20 ते 50 फूट जमिनीमध्ये पाणी साचत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर हानी होत आहे. ज्या वर्षी अतिवृष्टी होते, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त हे शासन करत आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला, सत्ताधाऱ्या लोकांना एकच सांगतो की या विषयाकडे लक्ष देऊन या तालुक्यातील बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करून शेतकऱ्यांना एक मदत करावी व कारेगाव फाटा येथे साखळी उपोषण जे चालू आहे, या साखळी उपोषणाची त्वरित दखल घेऊन या शेतकऱ्यांना मदत करून हे साखळी उपोषण सोडवण्यात यावे व दरवर्षी ज्या वर्षी अतिवृष्टी जाहीर होईल, ज्या वर्षी जाहीर होईल त्या वर्षी त्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरकारने या शेतकऱ्यांना मदत करावी एवढीच विनंती करतो. अन्यथा या उपोषणाकडे जर शासन आणि प्रशासन जर दुर्लक्ष करत असतील तर आम्ही राहेर येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आम्ही लवकरच पायी यात्रा आम्ही मोर्चा काढणार आहोत. शासनाने व सत्ताधारी लोकांनी याकडे लक्ष द्यावे एवढीच विनंती करतो. धन्यवाद.